मित्रांनो नमस्कार. मी आज आमच्या काजूच्या बागेत आलेलो, पण खरा कंटाळा आला. एक तर एवढी मेहनत घ्यायची आणि सरते शेवटी काजूंचं जे प्रमाण आहे, जे भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही आणि खूप कंटाळा येतो. मग झक मारली आणि ते काम केलं असं वाटायला लागतं. तुम्हाला आता दाखवतो मी मुद्दाम, बघा तुम्ही. ही आमची काजूची झाडं आहेत, पण नाहीत तेवढं काय असं लागलेलंच नाहीत. फक्त जो मोहर आहे तोच दिसतोय चकचकीत. पण कधी बरं हे होतील ती एक चिंताच आहे. कारण आपण जेव्हा काहीतरी कष्ट करतो त्यावेळी फळाची आशा असतेच आणि फळ तसं भेटलं पाहिजे, मनाची मनपूर्वक असं भेटलं पाहिजे, नाहीतर खूप वाईट वाटतं. त्यातलीच गोष्ट आहे मित्रांनो. बघा, एवढे कष्ट घ्यायचे आणि सरते शेवटी एका काजूला 4च काजू भेटू लागले तर कसं होणार? ज्या जागी 50 कमीच कमी 50-60 काजू भेटली पाहिजे एका काजूला साधारण त्या सीझनला, किंवा जर सीझन असेल तर 500पर्यंत भेटतात. पण हे 4-5 काजू भेटू लागले तर भयंकर असा मनस्ताप होतो की नेमकं करावं तरी काय. आता तुम्हाला मी दाखवतो मुद्दाम, बघा तुम्ही कंडिशन कशी आहे ती. हे काजूचं झाड आहे बघा, आणि आता मला हे 3 आणि हा एक 4च बोंडू भेटला. तर पुढे कायच नाही बघा. कुठे काय दिसतंय बघा. हे एकदम कोवळा काजू. इथे 1-2 आहेत बघा, असे कुठेच दिसत नाही बघा. आहेत कुठे? कायच नाही. नेमकं काय करावं तेच कळत नाही. बघा, आता तिकडे ते कोपऱ्यात थोडे 2-3 दिसत आहेत. आणि हे आमचं हे शस्त्र आहे काजू एकत्र गोळा करण्याचं. बघा हे बघा, हे बघा, मी आता काढतोय काजू. हा बघा, आला की नाही? लांबचा काजू एकदम हातामध्ये आलाय बघा. हे साधन सामग्री असते ज्याच्यामुळे थोडं काम सोपं होतं आहे. पण भेटलं पाहिजे हो, भरपूर काहीतरी भेटलं पाहिजे, म्हणजे कसं समाधान वाटतं मनाला. जर असे 4-5 काजू भेटू लागले तर एकदम काम करायला पण वैताग येतो आणि सगळं एकदम बेकार असं वाटतंय. आता ह्यावेळी तर असं वाटतंय की मला सर्वात जास्तीत जास्त काजू या या काजूच्या झाडाखाली भेटलेत. म्हणजे बघा, 8 काजू भेटलेत. सांगायची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त 8 काजू आत्ताच्या सीझनमध्ये. हा मार्चची शेवटची तारीख आहे ही, म्हणजे 24-23 तारीख असेल बहुतेक आज, असं वाटतं. मला तारीख पण माहिती नाही मला. पण मार्च महिना आहे आणि हे असं आहे. तर आता एप्रिल आणि मे महिना राहिला आहे. बघूया काय होतं आहे ते. मला वाटतं भर गरमीत भेटतील काहीतरी काजू, असं चिन्ह आहे एकंदरीत. बघूया आता काय ते. बघत राहा तुम्ही पण, मी दाखवणार आहे, तुम्ही बघत राहा काय काय दाखवतो आहे ते. थँक्यू व्हेरी मच. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. समीर शेट्ये, थँक्यू व्हेरी मच.